नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध प्रकारच्या भूमिका घेतल्या. सुरुवातीच्या काळात फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी होती. नंतर ती विस्तारत सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा आजपर्यंत येऊन थांबलेली आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने त्यांची मागणी ऐकून शिंदे समितीची कार्यकक्षा पहिल्या टप्प्यात जी मराठवाड्यापुरती मर्यादित होती ती वाढवून आता महाराष्ट्रापर्यंत केलेली आहे, अर्थात संपूर्ण राज्यभर केलेली आहे. हे सगळं का सुरू आहे असा प्रश्न ज्या वेळेला जरांगेंना विचारला जातो तेव्हा त्यांचं उत्तर असं असतं की मराठा समाजातला मोठा वर्ग हा शिक्षणापासून आणि रोजगारापासून वंचित आहे, हे त्यांचं वाक्य आहे. आणि महत्त्वाची बाब या संपूर्ण प्रकरणातली अशी आहे की 1980 पासून मराठा आरक्षणाचं सुरू झालेलं संपूर्ण प्रकरण हे शिक्षण आणि रोजगारातल्या संधीच्यासाठी आहे असंच प्रत्येक जण सांगत आलेला आहे. पण आज अचानक वेगळी घटना घडली आहे आणि मनोज जरांगे यांच्याकडून स्पष्टपणे असं वक्तव्य समोर आलंय की त्यांच्या हक्काचं राजकीय आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. हे वाक्य ज्या क्षणी त्यांच्याकडून आलं त्या क्षणी राज्यभर एक प्रकारे वेगळी प्रतिक्रिया उमटली. मराठे हे महाराष्ट्रात शासक जमात, शासनकर्ते म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात सत्तेचा, संपत्तीचा सर्वाधिक वाटा या समाजातल्या एका घटकाकडे आहे. या समाजातला एक दुसरा घटक हा निश्चित गरीब आहे, शिक्षणापासून संधीपासून वंचित आहे. याचाच परिणाम म्हणून आरक्षणाची लढाई लढली जरी जात असली तरी पण वरकरणी पाहता जो समाज सत्तेची सर्व सूत्र स्वतःच्या हातात सांभाळून आहे त्याला आता आणखीन आरक्षण, ते सुद्धा राजकीय द्यायचं, हे कसं होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला जर समजा उच्चवर्णीयच राजकीय आरक्षण मागायला लागले तर आरक्षणाच्या मूळ हेतूला छेद जाणार नाही का? आरक्षणाचा हेतू हा सामाजिक समरसतेचा आहे. याचाच सोपा अर्थ सगळ्यांना समान संधी मिळवून देण्याचा आहे. मग ती संधी शिक्षणातली असो, रोजगारातली असो, किंबहुना राजकारणातली सुद्धा जे वंचित आहेत त्यांनाही ती मिळावी आणि त्याच माध्यमातून प्रत्येकानं आपापल्या समाजाचं भलं करावं अशी आरक्षणातली गर्भित कल्पना आहे. असं असताना आणि राज्यात दीर्घकाळ सत्तेची सर्व सूत्र स्वतःच्या हातात असताना आणखीन हक्काचं आरक्षण, राजकीय आरक्षण कुठून आणायचं आणि कुणाला द्यायचं, त्यात सुद्धा ते मराठ्यांना कसं द्यायचं याची चर्चा आत्ताच्या लक्षवेधीत. या लक्षवेधीमध्ये आपल्या सोबत जोडले गेलेले मान्यवर कोण यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक किशोर चव्हाण आहेत. आपल्या सोबत दिलीपराव पाटील आहेत, मराठा समन्वयक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. आणि आपल्या सोबत ओबीसीचे नेते, आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड. या चर्चेत आपल्याला पटकन दिलीपरावांची भूमिका जाणून घ्यायची, किशोर चव्हाणांची पण घ्यायची आणि हरिभाऊंची पण. माझा पहिला प्रश्न पटकन किशोर चव्हाण आपल्यासाठी असणार आहे. किशोरजी, आपलं आरक्षण हे नक्की शिक्षण आणि रोजगार याच्यासाठी आहे की आता ते राजकारणासाठी सुद्धा आहे? किंबहुना मी माझा प्रश्न थोडा बदलतो, ते राजकीय आरक्षणासाठीच होतं, नाव पुढे शिक्षण आणि रोजगाराच्या संधीचं केलं गेलं? काय म्हणाल आपण? नाही, आज हरिभाऊ चर्चेत असल्यामुळं त्यांच्याही आम्हाला मार्गदर्शन मिळेल, समाजाला एक मेसेज मिळेल. आम्ही सुद्धा 30 वर्षापासून ह्या आरक्षण चळवळीत, मराठा आरक्षण चळवळीत काम करताना आमच्या समोर आता एक प्रश्न पडला की आमच्यात आम्ही मराठी कुणाला म्हणायचे, आमच्यातले ओबीसी कुणाला म्हणायचे, हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला. त्याचं उदाहरण आम्ही मराठवाडा सोडून देतो. मराठवाडा सोडला की जे जे काही आहेत आणि मराठवाडा सोडून जे काही 10-15% फक्त जे राहिलेले आहेत, बाकीचे सर्व हे मराठा समाजाचे लोक कुणबी म्हणून ओबीसीत आहेत. प्रश्न निर्माण काय झाला इथे आता? आमच्यातला प्रश्न, आमचा स्वतःचा प्रश्न आहे. आम्ही मराठा कुणाला म्हणायचं? ज्यांना तुम्ही ओबीसी म्हणतात किंवा देशातले लोक म्हणतात त्यांचे नातेवाईक तर सगळे कुणबी समाजाचे ओबीसी निघतात निघत आहेत. त्यांना राहिला मराठवाड्याचा प्रश्न. मराठवाड्यात काय झालं आता, इथं सर्वांच्या नोंदी मराठा असल्यामुळं, निजामाकडे असल्यामुळं
जुन्या नोंदी कुंभी असल्यामुळं काही प्रमाणपत्र आता आम्हाला मिळायला लागलेले आहेत. मनोजराव आमचे जे आहेत त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली, ज्यांना हे कमी 1% पण लोक नाही ज्यांना हे प्रमाणपत्र मिळाले किंवा मिळतात आहे, त्यांना तुम्ही कसं नाकारणार? समजा हरिभाऊने सांगितलं, किशोर चव्हाणनी सांगितलं किंवा मनोज भाऊनी सांगितलं त्यांना नाही. राजकीय आरक्षण देऊ नका, असं होणार आहे का? एक एक ते एक ऐकून मिनिट घ्या. एक मिनिट याच्यातला मुद्दा आहे ना, तो राजकीय आरक्षणाचा आहे. त्याचं उत्तर नाही सापडत आहे. आतापर्यंतची तुमची लढाई कशी होती, काय होती ते तुम्ही सांगितलं. तुम्हाला नक्की राजकीय आरक्षण हवं म्हणजे काय हवं? हे आता ज्यांना मिळालं आमच्याकडे मराठवाड्याच्या शिंदे कमिटीच्या शिफारशीमुळे ज्यांच्या ओरिजिनल कुंभी शासनाने शोधून काढल्या त्यांना मिळालं, त्यांना कसं नाकारणार तुम्ही? त्यांना ऑलरेडी ओबीसीचे जे काही फायदे मिळतात ते मिळणारच आहे ना, त्यांना नाकारणार कसं? आणि ते घेतलं तर वाईट काय त्यांच्याबद्दल? नाकारणार कसं? हरिभाऊने सांगावं त्यांना नाकारणार कसं? बिलकुल आम्ही आपण त्यांना त्यांच्यावर विचारू. आणि बंदी हाच तर घालायचा आक्षेप आहे किशोर चव्हाण. संपूर्ण चळवळीवरचा जर समजा ओबीसींचा आक्षेप कुठला असेल तर तो हा आहे की ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना कुणबी बनून शिरायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मार्ग शोधले. हरिभाऊ आपल्यापर्यंत येतो. ओबीसींच्या वाट्याचं राजकीय आरक्षण आहे आणि जर मराठे म्हणत असतील की त्यांनाही राजकीय आरक्षण द्यायचं तर हा तिढा सोडवायचा कसा? राजकीय आरक्षण सुद्धा मराठ्यांना द्यावं का? नाही, आजच्या घडीला आणखी एकदा क्लिअर करतो की जर सब कॅटेगरायझेशन करून दिलं तर आपल्याला यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देता येईल, परंतु राजकीय आरक्षण देता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की यांचा जो एम्पेरिकल डाटा तुम्ही नेहमी म्हणता सूक्ष्मतम अशी नोंदणी मागच्या आयोगाने जी केली, बांटी आयोगाने, त्यावेळेस हे नव्हते. म्हणून यांचं काही म्हणजे एम्पेरिकल डाटा अजून मिळालेला नाही शासनाला. दुसरी गोष्ट, जे गायकवाड आयोगाने स्पष्ट लिहिले त्या संदर्भात की त्यांना राजकीय आरक्षण असणार नाही, त्या म्हणजे राजकीय आरक्षणासाठी आम्ही शिफारस करत नाही. स्पष्टपणे त्यांची शिफारस आहे की यांना शिक्षण आणि नोकरीसाठी आम्ही शिफारस करतो, परंतु राजकीय आरक्षण गायकवाड आयोगाची शिफारस आहे. बिलकुल बिलकुल. हरिभाऊ आपण हा चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा आणला. त्याचा या टप्प्यावर सुद्धा नोंद घेणं गरजेचं आहे की मराठ्यांना राजकीय दृष्ट्या आरक्षण देणं शक्य नाही हे त्याच आयोगानं म्हटलंय ज्या आयोगाचा संदर्भ घेऊन मराठे आतापर्यंत शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी आरक्षणासाठी लढतायत आणि ते आरक्षण मिळालं पाहिजे हाही विचार मांडतायत. आता किशोर चव्हाण आणि दिलीप पाटील ही दोन मंडळी आपल्या सोबत आहेत. दिलीप पाटील सातत्यानं एका गोष्टीला मांडत असतात. या चर्चेत त्यांनी याही पूर्वी ते मांडलेलं आहे की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, त्यांना कुणबी म्हणून देऊ नका. आता दिलीप पाटील काय म्हणतील? मराठ्यांना राजकीय आरक्षण द्या याही भूमिकेत ते उतरणार आहेत का? दिलीपराव, मला फार उत्सुकता आहे तुमची भूमिका ऐकण्यासाठी. तुम्ही मराठ्यांना राजकीय आरक्षण मागणार आहात का त्यावेळेला ज्या वेळेला मराठे महाराष्ट्रात सर्वाधिक सत्ता भोगतायत? महत्वाचं एक लक्षात घ्या की जरा बायफर्केट केलं तर ज्या आमच्या कुणबी नोंदी मिळत आहेत, कुणबी पहिल्यापासून राजकीय आरक्षण देतो. म्हणजे कुणबी जे आहेत, जे पूर्वी जे नोंदी मिळत नव्हत्या, आपण जरा वेगळ्या याला निघालंय की मराठवाड्यातल्या जे काही नोंदी होत्या त्या नोंदी सापडत नव्हत्या निजामाच्या यामुळं, आता त्या सापडायला लागलेत आणि पुढे आणखी सापडतील. त्यामुळे जो कुणबी होतो त्याला राजकीय आरक्षण मिळतं. आता दुसरा प्रश्न महत्वाचा की मराठ्यांना मराठा म्हणून जे आरक्षण मिळतंय त्याला राजकीय आरक्षण मिळू नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. जी दिलीपराव, फार बरं झालं आपण दिलीपराव फार बरं झालं आपण ही अत्यंत थेट आणि स्पष्ट भूमिका घेतलीत. कारण जी भीती ओबीसी समाजामध्ये आता पसरलेली आहे त्यावर तुमचा हा खुलासा पुन्हा एकदा नोंदवून घेणं गरजेचं आहे. ओबीसींना काय भीती वाटते ऐका. पहिल्यांदा ओबीसी असं म्हणतात मराठे कुणबी झाले, कुणबीहून राजकारणातला सुद्धा ओबीसीचा शिरकाव अडकवू पाहतायत. जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी एखादी जागा ओबीसींसाठी राजकारणामध्ये निघते, मग ती सरपंचाची असेल, सदस्याची असेल, तिथे तिथे कुणबी प्रमाणपत्र असलेले मराठी शिरतात. राजकारणात ते ओबीसींच्या प्रवेशाला आणि प्रगतीला अटकाव करतात. घरात मात्र ते उच्चवर्णीय मराठा असल्यासारखेच वागतात आणि समाजात हेच मराठे कुणबी असोत ओबीसी असोत त्यांच्याबरोबर रोटीबेटीचे व्यवहार करत नाहीत.
मग राजकारणातला हा हक्क घेण्याच्यासाठी जी भूमिका तुम्ही मांडली ती समाजापर्यंत जायला हवी. मी आपल्याला त्यानिमित्तानं परत एकदा विनंती करेन, थेट आणि स्पष्टपणे आपण सांगावं की मराठ्यांना राजकीय आरक्षण द्यावं की न द्यावं. माझं पूर्णपणे व्यवस्थित सांगतो की ज्यांच्या कुणबी नोंदी निघतात आणि ज्यांना कुणबी आरक्षण हवं आहे त्यांनी घ्यावं. कुणबी नोंदी मिळतात त्या कायदेशीर टिकतात आणि त्या द्याव्यात अशी भूमिका आहे. आणि दुसरी गोष्ट, जे मराठा समाजातले आहेत, जे मराठा म्हणून आहेत, ज्यांच्या कुठल्याही नोंदी किंवा तुमच्या फॅमिली ट्री मध्ये कुठं काही दिसत नाही, त्या लोकांना मराठा म्हणून आरक्षण द्या, ही जी भूमिका आहे त्यामध्ये राजकीय आरक्षणाचा समावेश नाही. याचबरोबर तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा आम्ही पूर्वी ज्यावेळी एसीबीसी आरक्षण मिळवलं गेलं, गायकवाड आयोगाचं यांनी सांगितलं त्या पद्धतीनं की त्यावेळी त्या ह्याच्यात कुठल्याही निवेदनात मराठ्यांना राजकीय आरक्षण द्या असं कधीही म्हणलं नाही. ज्यावेळी आमचे दिलीपराव, मग एका गोष्टीचा खुलासा मला करा. हे आज जे काही मनोज जरांगेंनी म्हटलं हे कुठनं आलं? त्यांना अचानक असं का वाटायला लागलं की आमच्या हक्काचं राजकीय आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे? आता ह्याच्यात आमच्या हक्काचं म्हणजे कोणाच्या हक्काचं? जे नुकतेच मराठ्यातून कुणबी झालेत ते नव्या कुणब्यांना त्यांचं आरक्षण द्यायचंय का मराठ्यांना त्यांचं आरक्षण राजकारणातलं द्यायचंय? मला थोडस ते मी वाक्य ऐकलं, मला वाटतं की तो अजून त्याने ते त्याबद्दल विस्तारित पोट हे करून सांगायला पाहिजे. कारण त्यांनी म्हणताना काय म्हणले शब्द असे आहेत की मराठ्यांना आम्हाला थोडक्यात म्हणजे आम्हाला जे काही ओबीसीना मिळतं ते सर्व मिळालं पाहिजे. त्यातलं काही थोडस बाजूला काढून राजकीय आरक्षणाचं जे ओबीसी लोक नेत्यांच्या पोटात गोळा उठलाय त्या लक्षात घ्या. आणि जर का मी सांगतो त्यावेळी देखील आपण सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात आम्ही ज्यावेळी होतो आणि त्यावेळी मी स्वतः पेटिशनर आहे, त्यावेळी आम्ही ज्यावेळी असे मांडणी करत होतो त्यावेळी लक्षात आलं जर आपण मराठ्यांना जर राजकीय आरक्षण हे घेतलं तर प्रतिनिधित्व जर बघितलं तर आपल्या होल आरक्षणच्या याच्यावर परिणाम होईल. त्यामुळं आम्ही त्यावेळी राजकीय आरक्षण नको अशी भूमिका त्यावेळी घेतलेली मराठा समाजाला. आता जी जरांगे म्हणतात की आम्हाला हे पाहिजे काय ते सगळंच पाहिजे, तर ते कुणबी जे होतील ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट निघतील आणि जे जन आहे त्यांना सगळे ओबीसीच्या हे मिळायला पाहिजे. म्हणजे जुन्या कुणबींना मिळतात, जे जुने कुणबी आहेत ते नवीन कुणबी होतात त्यांना राजकीय बिजकीय हे सगळे अशी भूमिका आहे असं मला वाटते. तर मराठा म्हणून जर असेल आणि मराठा म्हणून आरक्षण आम्हाला जे पाहिजे आम्ही मागतोय ते आरक्षण जर का झालं तर त्यामध्ये राजकीय आरक्षणाचा समावेश असू नये, असणार नाही अशी आमची माझी. ठीक आहे दिलीपराव, तुमचं विशेष अभिनंदन याच्यासाठी, कारण तुम्ही एक ठामपणे भूमिका घेऊन सांगितलं की जे नवे कुणबी आहेत त्यांना ओबीसीचे लाभ मिळायला हरकत नाही, पण ज्यांनी कुणबी बनलेलं नाही, जे मराठे कुणबी बनायला आत्ता पात्र नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय आरक्षणाचा स्वतंत्रपणे लाभ देण्याची गरज नाही. हरिभाऊ, इथे मुद्दा महत्वाचा आहे आणि आता तो असा आहे की ही राजकीय आरक्षणाची काडी का टाकली गेली? दिलीपरावचं मी स्वागत करतो की फार चांगली त्यांनी भूमिका घेतली आहे. आणि खरं आहे की आज त्यांना मुलांना शिक्षण आणि नोकरीची गरज आहे. आज मी गेल्या आठवड्यामध्ये जालन्याला गेलो होतो. असाच मराठा आरक्षणाचा राजकीय आरक्षणाचा विषय निघाला तर एक शुद्ध व्यक्ती तिकडे होती. ती म्हणाली, अरे आमचे मराठ्याचे लोक बर्बाद झाले या सरपंच व्हायसाठी आणि पंचायत समितीच्या निवडणूक लढतात आणि लाखो रुपये बर्बाद करतात, शेतीवाडी गमावली आमच्या लोकांनी. आणि हे खरं आहे की 92-93 साली मंडल आयोग याच्या आधी खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की 100% मराठा जिल्हा परिषद अध्यक्ष असायचे, 100%. आणि त्यानंतर 1-2 फक्त SC ST सोडून बाकी सगळे इथून तिथपर्यंत सगळे मराठा अध्यक्ष असायचे. जिल्हा परिषद त्यामुळे आरक्षणामुळे थोडे कुठे महिला कुठे ओबीसी दिसायला लागले होते.
नंतर पंचायत समिती, जिल्हा, नंतर नगरपालिका, महानगरपालिका, या सगळे कुठे महापौर झाले, कुठे काय. आणि आता काय परत तीच परिस्थिती अनुचिता का. म्हणून दिलीपरावांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी फार चांगली भूमिका घेतली आहे. नव मराठा हे नवीन जात निर्माण झाली आपल्या इकडे बघा. जी जी नव मराठा नाही हरिभाऊ, नव कुणबी अशी एक नवीन जात तयार झालेली आहे. आपल्याला जरांगे समर्थक असलेल्या किशोर चव्हाणांपर्यंत पोहोचायचं आहे. किशोरजी, आपण सामाजिक चळवळीतले आहात. 3 दशक तुम्ही तुमच्या भूमिकेच्यासाठी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लढता आहात. मला असं वाटतं की तुम्ही जाऊन जरांगेंना समजवायला हवं आणि त्यांना सांगायला हवं की राजकीय आरक्षण मागू नका, याच्यासाठी मागू नका कारण हे राजकीय आरक्षण मागून जे इतर बिगर मराठा समाज आता तुमच्या पाठीशी उभे आहेत ते बिथरतील आणि तुम्हाला मिळणारं समर्थन हे पर्यायानं विरोधामध्ये परावर्तित होईल. नाही, आता आमचे सहकारी दिलीप पाटीलची जी भूमिका आहे ती मराठा समाजाची भूमिका आहे. लक्षात घ्या की मराठ्यांना राजकीय आरक्षण नको, त्याचे 2 कारण आहेत. एक सामाजिक कारण आहे, लोकसंख्याच्या प्रमाणात लोकप्रतिनिधी कुठून ना कुठून निवडून येतात, नंबर 1. पण सामाजिक चळवळीचा अनुभव आम्ही पाहिलेला आहे ना. आमची जे 30 वर्ष 40 वर्षाची मराठा आरक्षणाची लढाई आहे ना, ती यांच्यामुळेच लांबली, आमच्या मराठ्यांमुळं. हे दिसतात तिथे राजकीय दिसतात आणि समाजाचं काम करत नाही हे लोक. म्हणून आमची तर इच्छाच नाही तिकडे जायची. नंबर 2 भाग, मनोज रावचं आमचं जे बोलणं आहे, मनोज रावची महत्वाची भूमिका मीच पार पाडत आलेलो आहे आतापर्यंत तरी. मुख्यमंत्र्यांकडे जा, चर्चा करा. आणि मनोज रावनी स्पष्ट सांगितलं मराठ्याबद्दल काही, त्यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत त्यांना आता तुम्ही असं नाही करता येणार की हे अधिकार देऊ नका, ते अधिकार देऊ पुन्हा. पण मराठा समाजाची भूमिका आहे, त्यांना राजकीय आरक्षणाची गरज सध्या नाही. जी, आपण जर म्हणत असाल की अशा प्रकारच्या राजकीय आरक्षणाची गरज आहे तर त्याचा टक्का किती आहे आणि तुम्हाला ते कुठपर्यंत हवं आहे? आता राज्य पातळीवर ते स्थानिक स्वराज्य संस्थेत शक्य होऊ शकतं. जर समजा हेच अशाच पद्धतीचा फॉर्म्युला वापरायचा झाला तर तो मग संसदेत जाऊन विधानसभा, लोकसभा, राज्यसभा इथे लागू करावा लागेल आणि तो देश पातळीच्यासाठी असेल. आपला या संदर्भातला विचार काय आहे? नाही, आता हरिभाऊ आपले ओबीसीचे नेते, पण आम्ही त्यांना आमचे मार्गदर्शकच समजतो. हरिभाऊ हे सांगा, पहिल्यापासून कुणबी हा ओबीसी आहे, त्यांना सर्व राजकीय आरक्षण मिळतं, शैक्षणिक मिळतं, नोकरीचं मिळतं. आता तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो, हे जे कुणबी सापडलेले आहे यांचा तर 40 वर्षाचा बॅकलॉग भरावं लागेल. मग असा विचार केला तुम्ही तर हे काय नवीन थोडी आहे. त्यांचा पत्र आज सापडलाय म्हणून त्यांना मिळालेलं आहे, त्यांना नाकारता येणार नाही. त्यांना ते देण्यात यावं ही आमच्या मनोजरावची भूमिका स्पष्ट आहे. दिलीपराव, हा आता नवकुणबी प्रवर्ग जो तयार होतो आहे महाराष्ट्रामध्ये, तो अनेक ठिकाणी हळूहळू आपले हक्क मागायला लागेल आणि राजकीय आरक्षणाच्या निमित्तानं जी आता चर्चा होतीये त्या चर्चेच्या अनुषंगानं हेही सांगा दिलीपराव, या नवकुणब्यांचे बॅकलॉग भरण्याच्यासाठी आणखीन काय काय तरतुदी कराव्या लागतील? नाही, पहिली एक गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा ही जी चळवळ उभारली, मराठा आरक्षण चळवळ असू दे आणि जे काय कुणबी चळवळ असू दे, हे पहिल्यांदा 2 गोष्टीवर, एक म्हणजे नोकरी आणि शिक्षण. म्हणजे आम्हाला पोटाला पाहिजे, हाताला काम पाहिजे आणि आम्हाला पोटाला पाहिजे. लक्षात घ्या, राजकीय आरक्षण आमचे किशोर भाऊ म्हणाले ते बरोबर आहे. कारण राजकीय आरक्षण जर म्हणलं तर मराठा समाजाचं सगळ्यात मोठं जर नुकसान कुठलं झालं तर हे राजकीय मध्ये गुंतून राहिल्यामुळे. राजकीय सरपंच व्हायचं ते कुठं तर साधं काय तर व्हायचं, मुलांच्या डोळ्यासमोर जे आदर्श ठेवले जातात ते सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे ह्यामुळं मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे आम्हाला पोटाला पाहिजे, तुम्ही आम्हाला अन्न द्या. पण दिलीपराव एक प्रश्न निश्चित उपस्थित राहतो इथे आणि तो प्रत्येक सार्वजनिक चर्चेमध्ये निश्चित विचारला जातो. अर्थात बऱ्याचदा मराठ्यांची एकूणच ताकद आणि त्यांचा रुबाब असा आहे की त्यांच्यासमोर थेट हा प्रश्न काही जणांना विचारता येत नाही, इच्छाशक्ती असून विचारता येत नाही. पण पत्रकारांचं हेच काम आहे की ज्या समाजातल्या छोट्या छोट्या स्पंदनांना टिपावं आणि त्या व्यक्त कराव्यात. मी त्याचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विचारेन, आजवर सर्वाधिक मुख्यमंत्री, सर्वाधिक साधन संपत्ती आणि सर्वाधिक लोकप्रतिनिधित्व ज्या समाजाकडे आहे
त्या समाजातल्या एका घटकाला गरीब आणि वंचित राहू देण्याचं पाप कुणाचं आणि या पापाची किंमत इतर समाजांनी का फेडायची? एक लक्षात घ्या, खरोखर बरोबर आहे की राजकीय लोक जे तुम्ही सांगता 157 आमदार आतापर्यंतचे सगळे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे हे झालं सगळं बरोबर आहे. या जे काही आतापर्यंतचे मुख्यमंत्री झाले त्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी मराठा म्हणून मराठा समाजाचा उद्धार करण्यासाठी केलेली मला एक स्टेप सांगा, एक सिंगल. आता जे काय आपण सगळेजण काय म्हणतो, कारण का बरेच जण मला 2-3दा विचारलं की तुम्ही पवार साहेबांचं नाव का घेता. अहो तुम्ही जर का म्हणता की दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले, हे झालं ते झालं, म्हणून ज्यावेळी तुमचं कौतुक ऐकलं जातं त्यावेळी टीका देखील तुम्हाला ऐकावंच लागणार. म्हणून सांगतो की हे जे बिंबवलं गेलं सहकार, जे काय तुम्ही जिल्हा परिषदेचे बरोबरच बँका, मध्यवर्ती बँका असू दे, साखर कारखाने असू दे, शैक्षणिक संस्था असू दे, लोकांच्या पुढे आदर्श हे ठेवले गेले. पुण्यामध्ये आयटी पार्क मध्ये तुम्ही जावा, नोकरी करा आणि शिका आणि नोकरी करा, हे ठेवलं गेलं नाही. तो पुढचं मला जरा व्यवस्थित पूर्ण करू दे. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की हे जे समाज आहेत त्यांना नोकरी पाहिजे असताना तुम्ही जर का त्या पद्धतीनं राजकीय याच्याकडे निघाला, तुम्ही आम्हाला भाकरी पाहिजे असताना तुम्ही गुलाबजाम देतो, तुम्ही स्वीट डिश देतो, असं करू नका. आणि याचा आम्हाला तिटकार आलाय या राजकारणी लोकांचा. आणि याने उदाहरण द्यायला पाहिजे. आज सगळ्यात मराठा समाजाचा रोष कुणावर आहे की दुसऱ्या समाजापेक्षा या राजकारणी लोकांचा रोष आहे. बिलकुल दिलीपराव, सातत्याने या गोष्टीला अधोरेखित केलं जातं की सरंजामी मराठ्यांकडूनच सर्वसामान्य मराठ्यांचं जे शोषण झालेलं आहे त्या शोषणाची कुठे ना कुठेतरी भरपाई ही सरंजामी मराठ्यांनी करून दिली पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात, मागितली भाकरी आणि सांगितलं सतरंजी उचलायला, ही मराठा समाजाची खरी शोकांतिका आहे. त्याच्यावर लोकांनी बोलतं झालं पाहिजे. राजकीय आरक्षण मागून आपण समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करू. तुर्तास वेळ मर्यादेपोटी या चर्चेला इथेच विराम देतोय. आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.